नमस्कार, कशा आहात आपण? दररोजच्या कामामध्ये मदत करणाऱ्या आणि अवघड किचकट कामे सोपी करणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आज आपण पाहणार आहोत। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। इथे आपली पहिली टिप आहे साडीसाठी। बऱ्याच वेळा आपण पाहतो साड्या हँगरवरती अडकवल्या, एक साडी काढायला गेलं की दुसरी साडी खाली पडते, कारण की आपण त्याला चुकीच्या पद्धतीने हँगरवरती अडकवतो। आता पहा चुकीची पद्धत कोणती आहे। अशा प्रकारे जर तुम्ही साडी हँगरवरती अडकवत असाल तर नक्कीच ही साडी खाली पडणार दुसरी काही साडी घेताना किंवा काही सामान बघताना। तर यासाठी योग्य पद्धत अशी आहे की अगदी आपण साडी हँगरवरती टाकली तर ती काढली तरच पडते, अजिबात हालचालीमुळे साडी पडणार नाही। तर रेग्युलर प्रमाणे फक्त आपल्याला साडीची अशी घडी घालायची आहे, जसं हँगरच्या साईजची आपण नेहमी घडी घालतो तशीच। त्यानंतर पहा साडीला आपण अशा प्रकारे फोल्ड करणार आहोत आणि हे जे एक काठ आहेत ते काठ अगोदर आपल्याला यावरती असे टाकायचे आहेत। त्यानंतर आता पहा दुसरे जे काठ आहेत ते आपण असे पुढे घेणार आहोत। अगदी हँगरमधूनच याला आपण असं पुढे घ्यायचं आहे। पाहू शकता खूप सोपं आहे। अगदी एकदा केलं तर दररोज तुम्ही अशाच साड्या ठेवा, जेणेकरून तुमच्या कितीही गुळगुळीत असणाऱ्या साड्या असो किंवा इतर काहीही ते अजिबात हँगरवरून पडणार नाही। आणि पाहू शकता खूप छान अशी स्क्वेअरमध्ये आपली साडीची घडी होते आणि व्यवस्थित कमी जागेत भरपूर साड्या बसतील, त्यासोबतच साड्या हँगरवरून पडणार नाहीत। खूप छान आपण याला असं व्यवस्थित सेट केलेलं आहे। ट्रिक आवडली असेल तर मित्रपरिवारासोबत शेअर करा। पाहू शकता किती व्यवस्थित असं पॅक होतं, अगदी हँगरही दिसत नाही आणि किती जरी हलवलं तरी अजिबात आपली साडी पडणार नाही। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतरची आपली टिप आहे आपल्या बांगड्यांसाठी। आपल्याकडे मेटलच्या म्हणा किंवा अशा मोठ्या बांगड्या बऱ्याच पडून असतात, कारण की थोड्याफार ह्या जुन्या झाल्या, स्टोन पडले की आपण त्याला वापरत नाही, पण याचा खूप छान आपण रियूज करू शकतो। आणि खास करून असे जे गोट असतात ते अगदी मोठे असतात, त्यामुळे अजूनच याचा छान उपयोग करता येईल, दिसायलाही छान दिसेल। तर आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा आपण कढई गरम असली किंवा एखादं पातेलं त्याला आपण असं टेबलवर ठेवत नाही, कारण की प्लास्टिकचा किंवा लाकडी टेबल असेल तर खराब होईल म्हणून। तर त्यासाठी आपण एखादं स्टँड खरेदी करतो या वस्तू गरम अशा ठेवण्यासाठी, किंवा दूध जर थंड करायचं असेल तसं स्टँडवरती ठेवलं तर ते लवकर थंड होतं। पण हे वेगळं असं स्टँड खरेदी करण्यापेक्षा जुन्या बांगड्या वापरा, खूप दिसायलाही छान दिसेल आणि बांगड्यांचा रियूज होईल। एखादं स्टँड तर प्रत्येकाच्या घरी असतं, पण 4-5 स्टँड आपण ठेवत नाही, त्यासाठी तुम्हाला हे नक्की कामी येईल। काचेच्या भांड्यांसाठी पाहू शकता हे ग्लास जो आहे तो कसा असा डल दिसत आहे, अजिबात असा शाईन करत नाही किंवा ट्रान्सपरंट असा वाटत नाही, कारण की आपण जर याला रेग्युलरच्या भांड्याप्रमाणे साबण लावून घासलं तर अजिबात हे शाईन करत नाहीत, अशा प्रकारे पांढरट पडतात। तर याला स्वच्छ करण्याची एक वेगळी पद्धत आहे। कोणतेही काचेचे भांडे तुम्ही चहाची पावडर जी असते त्याने घासावे, जेणेकरून आपली ही काचेची भांडी खूप छान शाईन करायला लागतात, अगदी क्रिस्टल क्लिअर असे शाईन होतात। नक्की ट्राय करा। नेहमीप्रमाणे साबणाने कधीच काचेचे भांडे घासू नये, त्यामुळे ते पांढरट जास्तच होतात आणि डल होतात। तर पाहू शकता फक्त इथे आपल्याला चहा पावडर घ्यायची आहे। अगदी आपण वापरलेली चहा पावडर देखील वापरू शकतो, माझ्याकडे सध्या नव्हती म्हणून थोडीशी चहा पावडर घेऊन मी अशा प्रकारे ग्लास स्वच्छ केलेला आहे। एवढ्या चहा पावडरमध्ये 4-5 भांडी सहज स्वच्छ होतात। किंवा तुम्ही अगदी चहा पावडरचं थोडंसं पाणी बनवा, म्हणजे गरम पाण्यात थोडी चहा पावडर टाकली की त्याचा पूर्ण पाण्याचा रंग बदलतो आणि त्या पाण्याने भांडे स्वच्छ केले तर खूप छान भांडी स्वच्छ होतात आणि जास्त चहा पावडर देखील लागत नाही। पाहू शकता खूप छान आपण काचेचा ग्लास स्वच्छ केलेला आहे। अगोदर किती जास्त पांढरट वाटत होता आणि आता किती छान शाईन करत आहे। नक्की तुम्ही पण करा, कमी मेहनतीत काचेची भांडी स्वच्छ होतील। यानंतरची आपली टिप आहे लहान मुलांना आपण त्यांच्या टिफिनमध्ये 1 स्पून तर नक्कीच देतो। आता चमचा आपण असाच त्यांच्या टिफिन बॅगमध्ये टाकला की काय होतं, एकतर टिफिन ते कुठेही इकडे तिकडे ठेवतात, त्याची खालची बाजू आपल्या या चमचाला लागते आणि हा चमचा त्याने खातात आणि पूर्ण तो घाण झालेला असतो असं मला तरी वाटतं। कारण की काय होतं, बऱ्याच वेळा बॅग देखील थोड्याफार खराब होतात, मुलं करतात, रोज तर आपण स्वच्छ करू शकत नाही। तर मुलांना असाच चमचा देण्यापेक्षा त्याला असं सिल्वर फॉईल गुंडाळून द्या, जेणेकरून मुलांना जेव्हा या चमचाचा वापर करायचा असेल तर त्यावेळेस ते सिल्वर फॉईल काढून ते चमचाचा वापर करतील, म्हणजे त्यांना स्वच्छ चमचा भेटेल। नक्की करा। यानंतरची आपली टिप आहे पालेभाज्यासाठी। आता पालेभाज्या थंडीमध्ये भरपूर येतात, स्वस्त असतात, खायलाही चांगल्या म्हणून आपण भरपूर आणतो, पण यांना जेव्हा स्वच्छ करायची वेळ येते किंवा यांना कापायची वेळ येते त्यावेळेस भरपूर आपला वेळ जातो। आता थंडीच्या दिवसामध्ये तर अगदी या थंड भाज्यांना हातही लावा वाटत नाही, पण यासाठी एक नवीन ट्रिक आहे, जेणेकरून या पालेभाज्या अगदी तुम्ही बारीक कट करू शकता, त्यासोबतच हातही थंड पडणार नाही आणि खास करून जास्त वेळ जाणार नाही। तर इथे मी मेथीची भाजी छान निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने याला धुवून देखील घेतलेला आहे। पाण्याने धुवून घेतल्यानंतर मी 5 ते 10 मिनिट याला असंच एखाद्या जाळीदार टोपलीत ठेवलं होतं, जेणेकरून पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे। आणि यानंतर आता आपण भाजी चिरणार आहोत।
खास करून अशा पालेभाज्या ज्यांना की बारीक कट करायला लागतं त्या भाज्या खूप जास्त अशा कट करण्यासाठी वेळ जातो आणि विशेष करून जसं आता मेथीमध्ये काय होतं, थोडे आपण देठं घेतो तर ते बारीक कट नाही झाले की मग ते भाजीमध्ये असे मोठे मोठे दिसायला लागतात। त्यामुळे अगदी व्यवस्थित त्याला देखील बारीक कट केलं तर म्हणजे पूर्ण भाजी उपयोगात येते आणि आपला वेळही जात नाही। तर इथे पाहता भाजी आपण धुवून तर घेतलेली आहेच, त्यासोबतच आपल्याला असं त्याला एकत्र करायचं आहे। अगदी एका मुठीमध्ये घ्या तुम्ही याला, अगदी थोडं थोडं करून देखील तुम्ही कट करू शकता, पण एकदाच पूर्ण एक जी जुडी आहे ती पूर्णपणे आपल्याला कट करता येईल असा मी तुम्हाला उपाय दाखवणार आहे। तर पाहू शकता मी याला असं एकत्र केलेलं आहे। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचा आहे पेपर। इथे मी न्यूजपेपर वापरला नाही कारण की न्यूजपेपर इकडे तिकडे असाच फेकून दिलेला असतो, कधी कधी आपण जर मार्केटमधून आणला तर अगदी तो असाच धुळखात पडलेला असतो, त्यामुळे तो स्वच्छ नसतो। जर तुमच्याकडे स्वच्छ एखादा पेपर असेल न्यूजपेपर तुम्ही वापरू शकता, पण मी असा एक स्वच्छ पेपर घेतलेला आहे नोटबुकचा आणि त्यानंतर ही भाजी आपल्याला यामध्ये अशी ठेवायची आहे आणि पाहू शकता या भाजीला आपण असं गुंडाळून घेणार आहोत। त्यानंतर याला व्यवस्थित असं सेट करा आणि आपण याला असं सेट केल्यानंतर आपली जी भाजी आहे ती छान आतमध्ये अशी इक्वल बसते आणि याचे देठ किंवा पानं पूर्ण आपण व्यवस्थित कट करू शकतो। तर इथे तुम्ही पाहत असाल पेपर कट होत आहे, पण पेपरचे अजिबात बारीक बारीक तुकडे होत नाहीत आणि जरी थोडेफार एक दोन तुकडे झाले तरी आपण सहज याला उचलू शकतो, बारीक तुकडे होत नाही। झाला तर एखादा मोठाच होईल, पण अजिबात खालचा पेपर तर कट होतच नाही, वरचाच असा थोडा पेपर कट होतो। पण यामुळे आपली जे भाजी चिरण्याचं काम आहे ते खूप लवकर होतं, जास्त वेळही जात नाही आणि पेपरचा तुकडा काही असं खूप घातक नसतो। आणि पाहू शकता पेपर असा खालच्या बाजूने तर अजिबात कट होत नाही, झाला तर वरचाच होतो आणि त्यातही बारीक तुकडे होत नाही, त्यामुळे काहीही काळजी करायचं कारण नाही। पण अगदी पेपरच्या तुकड्यामुळे आपलं भाजी कट करायचं काम खूप सोपं होतं। पाहू शकता किती बारीक भाजी अशी कट करून झालेली आहे, कमी वेळामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये। नक्कीच तुम्ही पण पेपरचा असा उपयोग करा जेणेकरून पालेभाज्या चिरायला जास्त वेळ जाणार नाही आणि अगदी बारीक पालेभाज्या आपण चिरू शकतो। आहे ना पालेभाज्यावरती पेपरची कमाल। आणि पाहू शकता पेपरचा एकही छोटा देखील तुकडा यामध्ये आलेला नाही। याच पद्धतीने भरपूर भाज्या चिरा कमी वेळेत। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा, असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पाहू शकता पेपर अगदी थोडाच कट होतो, अजिबात बारीक तुकडे होत नाहीत आणि खालच्या बाजूने तर कटच होत नाही, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही, बिनधास्त तुम्ही पेपर लावून भाज्या कट करू शकता। फ्रीज शिवाय भाज्या पालेभाज्या ताज्या कशा ठेवायच्या हे खास टिप मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। इथे पाहू शकता भाजी चिरून मी डब्यामध्ये ठेवलेली आहे, याला तुम्ही असं झाकण लावून ठेवलं तर थोड्या वेळानंतर ही जी भाजी आहे ती सुकायला लागते, त्यामुळे नेहमी जी आपली पालेभाजी आहे त्याला आपण अगदी वेगळ्या पद्धतीने ठेवणार आहोत, अशा प्रकारच्या पेपर बॅग मध्ये। तुमच्याकडे जर पेपर बॅग नसेल तर तुम्ही एखादा पेपर देखील वापरू शकता। कोणतीही पालेभाजी असो, तुम्हाला जर फ्रीज शिवाय त्याला भरपूर वेळ फ्रेश ताजा ठेवायचा असेल तर तुम्ही पेपर बॅग मध्ये पालेभाज्या ठेवा, जेणेकरून आपल्या ज्या पालेभाज्या आहेत त्या खूप छान फ्रेश राहतात, अजिबात सुकत नाहीत। आणि विशेष म्हणजे प्लास्टिकही वापरणं थोडं कमी होतं, त्यामुळे पर्यावरण देखील आपलं व्यवस्थित राहतं। नक्की करा, खूप छान ट्रिक आहे फ्रीज शिवाय भाज्या स्टोअर करण्याची। तुम्हाला सर्वात जास्त कोणता उपाय आवडला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा।